नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंद आणि अक्षय हे पायरीवर बसलेले असतात. तर आनंद हा अक्षयला म्हणतो की ही रेवाचं आता काय करायचं, मूर्ख आहे ती आणि तू तिच्याशी किती चांगले वागत होता आणि उलट तिने तुझ्यावरच घाणेरडे आरोप केले आणि तुझ्यापासून आता लांब गेली. मग आता हे रेवाचे काय करायचे. तेव्हा अक्षय नाराज होऊन म्हणतो की रमासुद्धा खूप हर्ट झाली, कारण आपण जे काही नाटक केले होते आणि ते नाटक आपल्याच अंगाशी आले, त्यामुळे आता यापुढे हे नाटक मी कंटिन्यू नाही करू शकत. म्हणून अक्षयला सुद्धा रमा हर्ट झाल्यामुळे खूप वाईट वाटत असते आणि टेन्शनसुद्धा आलेले असते. तेव्हा सीमा येते आणि हे सर्व ऐकून ती अक्षय आणि आनंदला म्हणते की आपल्याला हे नाटक असेच चालू ठेवावे लागेल, कारण या घरात रेवा, शशिकांत, मुकादम आणि पार्वती आजी हे माणसं कसे आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि तू रेवाबरोबर नाटक करतो हे त्यांना समजले होते, म्हणूनच त्यांनी हे दुसरे नाटक रचले आणि हा असा घाणेरडा डाव त्यांनी रचला. तेव्हा त्यासाठी तरी तुला हे नाटक कंटिन्यू करावेच लागेल. तेव्हा अक्षय म्हणतो की आई, मला जर हे नाटक कंटिन्यू त्या मुलीबरोबर ठेवायचे असेल तर तिच्याबरोबर मला चांगले वागावे लागेल आणि ती माझ्यावर जे काही आरोप करते त्या सगळ्याकडे दुजोरा दिल्यासारखे नाही होणार का. तेव्हा सीमा म्हणते की होईन, पण तात्पुरते. तिच्या तोंडातून आपल्याला सर्व सत्य हे वधून घेण्यासाठी हे असेच चालू ठेवावेच लागेल आपल्याला. आणि आता अक्षय, तू खरंच माघार घेऊ नको. तेव्हा आनंदला सुद्धा सीमाचे म्हणणे पडते आणि तो अक्षयला म्हणतो, आई जे काही सांगते ना ते एकदम योग्य आहे. सीमा म्हणते की तू रमाची समजूत केव्हा सुद्धा काढू शकतो, परंतु ही रेवा जर आपल्या घरामध्ये राहिली तर रमा तुझी कधीच होऊ शकणार नाही, कारण रमाचा विश्वास तुझ्यावर कधीच बसणार नाही. तेव्हा त्यासाठी तरी अक्षय तुला हे नाटक सुरूच ठेवावे लागेल असे बोलून सीमा ही अक्षयला समजावते. तर अक्षयला सुद्धा सीमाचे म्हणणे पडते. त्यानंतर इकडे रेवा ही रूममध्ये येते आणि आता हे प्रेग्नेन्सीचे नाटक मला असे सुरू करावे लागेल आणि ती उशी घेते आणि आपल्या पोटाला लावते आणि शी असे जोरात ओरडते. यासाठी या बायका का प्रेग्नेंट होत असतील आणि लहान मुलांची शी सुद्धा काढावी लागते, म्हणून रेवाला खूप किळस येत असते आणि उशी पोटाला लावून आम्हाला अक्षयच्या बाळाची आई तर व्हायची, परंतु प्रेग्नेंट होऊन नाही आणि ही फिगरसुद्धा खराब करून नाही आणि हे नाटक मला केव्हा करावे लागेल असे ती बोलतच असते. तेवढ्यात अक्षय हे सर्व दरवाजातून बघत असतो. तेव्हा रेवा लगेच अक्षयकडे बघते आणि अक्षय असे अक्षयला विचारते. तेव्हा अक्षय आतमध्ये येतो आणि रेवाला म्हणतो की कालची माझी ॲक्टिंग कशी वाटली, कारण तुझ्या आईने येऊन जो काही कांगावा आरडाओरडा केला त्यामुळे मला सुद्धा असा आरडाओरडा करावा लागला की यामध्ये माझी काही चूक नाही असे मला खोटे सांगावे लागले, असे मुद्दाम तो रेवाला म्हणू लागतो. आणि रेवा, तू वेडी आहेस का. आयुष्यातील इतका छान जो काही क्षण होता तो माझ्या लक्षात नसेल का. मला चक्कर आली, पण थोडं थोडं तरी मला आठवते. तेव्हा रेवा विचारते की अरे अक्षय, काय आठवते. तेव्हा अक्षय म्हणतो की झाले ना, मग आईला हे सर्व सांगायची काय गरज होती. त्यामुळे मला सर्वांसमोर हे नाटक करावेच लागले आणि आता जगाला आपण असे दाखवूयात की आपल्यामध्ये खूप भांडण आहे. आपण जेव्हा एकटे राहू तेव्हा एकमेकांची आपण खूप काळजी घेऊ, आपण बेस्ट फ्रेंड म्हणून मी तुझी आणि तुझ्या बाळाची खरंच खूप काळजी घेईल. आणि त्या रमाचा खरंच मला खूप राग येतो, कारण ती सतत माझ्यावर संशय घेत असते, त्यामुळे मला रमाचा खूपच राग येतो आणि यापुढे एक बेस्ट फ्रेंड म्हणून मी तुझी खूप काळजी घेईल. आणि रमाने सुद्धा सांगितले की आता तुम्हाला हिची आणि हिच्या बाळाची काळजी घ्यावी लागणार, त्यामुळे आपल्या फायद्याचेच झाले. तर रेवा आणखीनच खुश होते. तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय, मला खरंच काल जे काही घडले ना त्यामुळे गिल्टी फील होते आणि ह्या विषयावर माफी मागण्यासाठी मी तुझ्याकडे येणारच होते, परंतु तूच माझ्याकडे आला आणि जेव्हा मी प्रेग्नेंट राहणार तेव्हा कशी दिसणार याची मी प्रॅक्टिस करत होते, म्हणून उशी घेते आणि परत ती पोटाला लावून अक्षयला दाखवते. आणि खुश होऊन ती अक्षयला म्हणते की अक्षय, खरंच आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आहे, कारण मी आई होणार. तेव्हा अक्षय म्हणतो की तेव्हा रेवा आणखीनच खुश होते आणि आपल्या बाळाची आई होणार असे म्हणते. असे बोलून रेवा अक्षयच्या मिठीत येते. तर अक्षय तडकनी मुद्दाम रेवाला मिठी मारतो. तर रेवा आणखीनच खुश होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रमाकांत काका, पार्वती आजी, रेवा, अक्षय हे बसलेले असतात आणि रमा किचनमध्ये असते. रमाकांत काका म्हणत असतात की अक्षय, सध्या वातावरण हे जरा बदललेच आणि
सृष्टीचे कालचक्रच सगळे बदललेले आहे. तर अक्षय म्हणतो की काही ठिकाणी काल पाऊस सुद्धा पडला. काका म्हणतात की हिवाळ्यात पाऊस पडतो आणि यापुढे आता काय काय बघावे लागणार ते सांगता येत नाही. अक्षय म्हणतो की काका आहे की यापुढे आता काय काय बघावे लागणार तेच माहिती नाही. तेवढ्यात रमा ही रेवासाठी पोहे घेऊन येते आणि तिला ते पोहे देण्यासाठी लागते. तर रेवा मुद्दाम ते आपला हात आडवा घालते आणि ते पोहे सर्व काही ही प्लेट फेकून देते. तेव्हा लगेच उलटी आल्याचे नाटक करते आणि मी मुद्दाम नाही केले असे बोलून आतमध्ये निघून जाते. तर लगेच पार्वती आजी म्हणते की या सर्व परिस्थितीमध्ये हे होतच असते. रमा तुला काय समजणार, कारण तिने हे सर्व मुद्दाम नाही केलेले. तर अक्षयसुद्धा धावतच रेवामागे जातो. रमाला आणखीन वाईट वाटलेले असते. त्यानंतर अक्षय आपल्या रूममध्ये असतो आणि रमा ही शेजारी झोपलेली असते. तर अक्षय विचार करत असतो की आई आणि दादाच्या नादी लागून हे नाटक जे काही केले त्यामुळे रमा तर खूप हर्ट झाली आणि रमाला याबद्दल मी अगोदरच सांगायला हवं होतं, परंतु आणि आता तर सांगून काही उपयोग नाही. जेव्हा रेवा स्वतःच्या तोंडाने हे सत्य सांगेल तेव्हाच रमा मला माफ करेल. असा सर्व विचार करून अक्षयच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी येते. तेवढ्यात दरवाजाचा आवाज टाकटाक येतो, कारण रेवा आलेली असते. तर अक्षय दरवाजा उघडतो आणि रेवा म्हणत असते की अरे मला आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा झाली. मला नाही ऑलरेडी बाळ आला, त्यामुळे बाळासाठी तरी तू माझ्याबरोबर आईस्क्रीम खाण्यासाठी येतोस का. तेव्हा अक्षयला तर राग आलेला असतो, परंतु रमा हे सर्व ऐकत असते. तर अक्षय म्हणतो की येतो आणि नाईलाजाने त्याला रेवाबरोबर जाण्यासाठी निघावे लागते. तो रमाजवळ येतो आणि आपले डोळे पुसत रमाकडे बघत म्हणत असतो की रमा हे काय करण्यासाठी लावते ग तू. म्हणून अक्षयला सुद्धा टेन्शन आलेले असते. रमाला मोठ्या आवाजात म्हणतो की रमा जरा मी बाहेर जाऊन येतो आणि तो दरवाजा लावून रेवाबरोबर निघून जातो. तर रमा ही जागीच असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रमा ही किचनमध्ये काही साफसफाई करत असते. तेवढ्यात तेथे रेवा येते आणि रमा तुझ्याबद्दल खरंच खूप वाईट वाटते गे, कारण तुझ्या नशिबात जे आहे याला काय म्हणतात की कर्म, ते तुला मिळालेच. आणि तुला एक सांगायला खरंच मला खूप आनंद वाटतो, कारण काल अक्षय आणि मी आईस्क्रीम खाण्यासाठी गेलो होतो आणि मला खाण्याची इच्छा नव्हती, परंतु कोणीतरी प्रेमाने भरणारे जर असले आणि हक्काने सांगणारे तर मग जावेसेच लागणार ना. तू माझी मैत्रीण आहे, हे सर्व तुझ्या बाबतीत घडायला हवे, परंतु हे सर्व मला मिळते आणि अक्षय ते सर्व हक्क मला देतो, माझी छान काळजी घेतो, छान ट्रीटमेंट घेतो आणि लग्न झाल्यानंतर जे तुमच्यात व्हायला हवे होते ते आमच्यामध्ये झाले असे जेव्हा रेवा रमाला म्हणते तर रमाच्या हातातून ती काचेची जी काही वाटी असते ती खाली पडते आणि फुटते. तर रेवा लगेच तडकने मागे उडी मारते. तर रमा म्हणते की अगं हळूच, आणि तू प्रेग्नेंट आहे अशी उडी नाही मारू शकत, त्रास होईल तुझ्या बाळाला. तेव्हा रेवा म्हणते की तुझ्याबरोबर बोलणे म्हणजे, आणि असे बोलून रागाने निघून जाते. तेव्हा रमा त्या काचा गोळा करू लागते. तेवढ्यात अक्षय येते आणि ती अक्षयला म्हणते की हळूच, येथे बरणी फुटलेली आहे त्यामुळे तुमच्या पायामध्ये काच घुसेल. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा तुला असे नाही का ग वाटत की यांच्या पायामध्ये काच घुसावी, यांना कायमची अद्दल घडावी. तेव्हा रमा म्हणते की नाही, आणि तसेही तुम्ही काचावरच चालता, अजून काचा मला तुम्हाला घुसून द्यायच्या नाही. तर अक्षय रमा एकमेकांकडे बघू लागतात. त्यानंतर इकडे जान्हवी आणि आरती रेवाच्या रूममध्ये येतात. तर रेवा मुद्दामून त्यांना सांगत असते की काल रात्री काय घडले माहिती आहे का, आम्ही लॉंग ड्रायव्हिंगला गेलो अक्षय आणि मी, आणि त्याने मला माझ्या आवडती आईस्क्रीम त्याच्या हाताने भरवली सुद्धा. तेव्हा आरती आणि जान्हवी म्हणतात की अगं अक्षयने ही केली. रेवा म्हणते की हो, मला डोहाळे लागले म्हणूनच हे सर्व. आणि आरती आणि जान्हवी तुला सुद्धा माहिती असेल ना डोहाळे काय असतात. आरती म्हणते की कदाचित मला जे काही होतात त्याला डोहाळे म्हणतात, आणि रेवा म्हणते की हो तेच डोहाळे मला लागले आणि माझी आवडती ब्लूबेरी जी काही आईस्क्रीम आहे ती खाण्यासाठी घेऊन अक्षय स्वतः मला तिकडे गेला. आणि म्हणतात ना जे काही होते ते चांगल्यासाठीच होते. आणि रमाला सुद्धा सर्व सत्य समजले आणि अक्षयने सुद्धा काही न बोलता हे सर्व काही स्वीकारले. तेव्हा जान्हवी आणि आरती ह्या विचारात पडतात. रेवा म्हणते की मग तो मला बाहेर घेऊन गेला असता का, त्याने माझे लाड डोहाळे पुरवले असते का.
हे सर्व तुमच्या लक्षात येते ना की अक्षय माझ्याशी असे का वागतो, तेव्हा आरती आणि जान्हवी यांना टेन्शन येते। त्यानंतर इकडे अक्षय हा आपल्या देवबाप्पाजवळ प्रार्थना करत असतो, देवाला हात जोडून म्हणतो की देवा, ज्या मुलीवर माझं प्रेम नाही आणि जी मुलगीने मला आत्तापर्यंत त्रास दिला तिच्याबरोबर असं प्रेमाचं नाटक करायचं, तिच्याबरोबर मला असे चांगले नाही वागूशी वाटत, त्या मुलीचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं तिच्यावर प्रेम आहे, तिच्याशी असे नाटक मी का करू आणि ती माझ्यापासून लांब लांब जात चालली तर मी काय करू, म्हणून त्याला खूप रडायला सुद्धा येत असते। तेवढ्यात तिथे रमा येते आणि रमा म्हणते की मी तुमच्यापासून केव्हाही लांब जाणार नाही, फक्त त्यासाठी तुम्हाला एक करावे लागेल, कारण रेवाला बाहेर घेऊन जावे लागेल, मनामध्ये कुठल्याही अपराधाची भावना न ठेवता तिला फिरायला न्यावावे लागेल आणि तिचे सर्व डोहाळेसुद्धा तुम्हाला पुरवावे लागतील, तिच्या आवडीनिवडी तुम्हाला जपावे लागतील, तिला खरेदी करून नवीन काहीतरी घेऊन द्यावे लागेल, असे प्रत्येक तिच्या मनाजोगे तुम्हाला करावे लागेल। तेव्हा अक्षय म्हणतो की रमा, तू हे सर्व काय बोलतेस? रमा म्हणते की मी बरोबरच सांगते, कारण तिला इतके प्रेम द्या की तुमचा आणि तिचा विश्वास एकमेकांवर बसायला हवा, तिला हे वाटायला हवं जिंकली आणि मी हारले, त्याशिवाय ती तुम्हाला काहीच खरे सांगणार नाही आणि ह्या सर्व खेळामध्ये मी तुमच्या पाठीशी आहे। तर अक्षयला ते ऐकून आनंद होतो। रमा म्हणते की मला समजत नाही का तुम्ही जे काही हे करता ते रेवाबरोबर नाटक करता आणि रेवा हे सर्व मुद्दाम घडून आणते, हे सर्व मला समजते। अक्षयला खूप आनंद होतो आणि तो रमाला म्हणतो की खरंच माझ्या मनावरचं ओझं हे कमी झाल्यासारखे वाटते आणि देवाला हात जोडत म्हणतो की देवा, रेवा नावाचं जे काही संकट आहे ते दूर करण्यासाठी मला ताकद दे। तेव्हा अक्षय बेलाचे पान घेतो आणि महादेवाच्या पिंडीवर वाहणार तर रमा त्याच्या हाताला हात लावते आणि मला नाही आपल्याला असे देवाला म्हणायचे। तेव्हा अक्षय आणखीनच खुश होतो। तेव्हा रमा ही खुश होऊन अक्षयला म्हणते की दोघांचं ध्येय जर एक असेल तर पती पत्नी मिळून एक होऊन कोणतेही कार्य हे सत्यात आणू शकतात। रमा अक्षयपुढे हात करते आणि अक्षयसुद्धा रमाच्या हातामध्ये हात देतो आणि हेच कदाचित त्या दैवशक्तीचं रूप असेल आणि ही शक्ती कधीच आपल्याला हरवून देणार नाही, असे बोलून रमा लगेच त्या ताटातील जो काही धागा असतो तो धागा घेते आणि अक्षय आणि तिच्या हातामध्ये एकत्र बांधू लागते। रमाचे सर्व लक्ष हे अक्षयकडे असते। तेव्हा अक्षय खुश होऊन म्हणतो की रमा, अक्षयची टीम म्हणजे एक ढाल आणि एक तलवार। तेव्हा रमा खुश होऊन म्हणते की आता रेवाला करूया दोघे मिळून हद्दपार। आणि त्याच वेळेस अक्षय सुद्धा रमाकडे बघत असतो आणि जे महादेवाच्या पिंडीवर फूल वाहिलेले असते त्या क्षणाला ते लगेच हे खाली पडते, म्हणजे अक्षय आणि रमाच्या जोडीला महादेवाने सुद्धा आशीर्वाद दिलेला असतो आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रमा ही अक्षयला म्हणत असते की तिने जो काही तुमच्यावर घाणेरडा आरोप केला तो मी नाही सहन करू शकत आणि लगेच अक्षयला प्रेमाने मिठी मारते आणि मिठी मारत म्हणते की माझा मिरचीचा ठेचा हा कडू नाही हे मला माहितीच आहे। त्यानंतर रेवा ही पाय दुखण्याचे नाटक करत असते, अक्षय तेथे असतो। अक्षय म्हणत असतो की मी काय तुझे पाय चेपून देऊ का? रमा हे सर्व मुद्दाम बघत असते तर रमा मुद्दाम अक्षयला खुणावून म्हणते की प्लीज द्या तिचे पाय चेपून। तर अक्षय असे काही पाय चेपत असतो की रेवाला पूर्ण असे आणखीन दुखल्यासारखे होत असते। अक्षय म्हणत असतो की तुला तर असे वाटेल की काही वेळानंतर की पाय चेपवलेच नाही म्हणून, आणि अक्षय जोरजोराने रेवाची चांगली जिरवत असतो। रमाला मात्र हसू येत असते। तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा।